त्या बाईंचा सख्खा मुलगा आणि त्यांचे पती आज इथे त्यांच्या विरुद्धच साक्ष द्यायला आलेले आहेत. आणि अख्खा दिवस आपल्या जबरदस्तीत निघालेले धेंडवडे पाहायचेत आपल्याला. गुड मॉर्निंग मॅडम. स्टे ऑर्डर. अच्छा आज बाळ येणार आहे आता घरात. तुम्हालाच त्याला अंगा खांद्यावर खेळवायचंय. मिस्टर म्हात्रे, घटनेच्या दिवशी तुम्ही कुठे होतात? माझ्या मुलाने नवीन फ्लॅट घेतला होता. सोसायटीच्या ऑफिसमध्ये कामासाठी मी तिथे गेलो होतो. म्हणजे त्यावेळेला घरामध्ये तुमच्या मिसेस आणि तुमची सून या दोघीच होत्या? हो. तुमच्या सुनेला तुमच्या पत्नी बरोबर एकटं सोडण्यामध्ये धोका आहे असं तुम्हाला वाटलं नाही? ऑब्जेक्शन युअर ऑनर. लीडिंग क्वेश्चन. ऑब्जेक्शन सस्टेन. तुम्ही पहिल्यांदाच असे कामानिमित्तानं त्या दोघींना सोडून बाहेर गेला होता? नाही, याच्या आधी मी एकदा गेलो होतो. मग त्यावेळेला नक्की काय झालं हे तुम्ही सांगू शकाल? हो, प्रभानी नंदिनीवर सुरी घेऊन हल्ला केला होता. खोटं आहे. खोटं बोलताय ते. हे खोटं आहे. ऑर्डर ऑर्डर. तेव्हा मी वेडाच्या भरात. म्हणजे आता तुम्ही शहाण्या झाला आहात असं तुम्हाला म्हणायचं आहे का मिसेस म्हात्रे? स्फोटाच्या वेळी जे काही झालं, तुम्ही जे काही बघितलं ते तुम्ही तुमच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलंच आहेत मिस्टर म्हात्रे. हो. त्यातलं कुठलंही स्टेटमेंट तुम्हाला बदलावंसं वाटतंय? नाही. Then that's all, my lord. Now your witness, please. नो क्रॉस माय लॉर्ड. वामन म्हात्रे, तुम्ही जाऊ शकता. Call your next witness, please. Yes, Your Honor. खरंच मानलं पाहिजे तुझ्या दादाला. दादाला की वहिनीला? त्या तर ग्रेट आहेतच, पण एवढे दिवस टॉर्चर सहन करायचं आणि जिवंत परत यायचं खायची गोष्ट नाही. कुठल्या का अवस्थेत असे ना, दादा सुखरूप घरी परत आला. नाही तर माझं मन खात राहिलं असतं मला. का? नाही, सगळं व्हायच्या आधी आमच्यातले संबंध फारसे बरे नव्हते. खूप उलट-सुलट बोलले होते मी त्याला. पण का असं? तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत मोहन. सॉरी, खरं तर मीच हे विचारायला नको होतं.
आता बरे आहेत ना ते? ऑफिसला वगैरे जातात ना? छे, अरे अर्धमेल्या अवस्थेत घरी घेऊन आली होती बहिणी त्याला. पूर्णपणे बरं व्हायला काही महिने लागतील. मग तोपर्यंत ऑफिस? माझा लहान भाऊ आहे ना आदित्य, तो जातो. अच्छा, बर. मग तू का नाही जात मालकीण म्हणून? मॅम संयोगिता. निघूया. मी परत मूर्खासारखं काही बोललो का? खरं तर हो, पण त्यात तुझी काही चूक नाहीये. चला, लंच ब्रेक ओव्हर झाला असेल, जाऊया. हो, तू चल पुढे, मी आलोच. हॅलो. हो, भेटायला येऊ कसं आहे? बातमी आहे. बाबा, पाणी घ्या. बाबा, आज कोर्टात जे काय झालं ते अपेक्षित होतं. प्रभाने असा तमाशा करणं अपेक्षित होतच. याआधी काही कमी तमाशे केलेत तिने? तू काळजी करू नकोस, जाऊन झोप. उद्या पुन्हा सगळा उरूस आहेच. बाबा, आपण जे करतोय ते बरोबर करतोय ना? आता तुला हा प्रश्न का पडलाय? आई वेडी नाहीये. ती हे फक्त नाटक करते. हे जर आपण सिद्ध करू शकलो नाही ना बाबा, तर या सगळ्यालाच काही अर्थ राहणार नाही. असा निगेटिव्ह विचार करू नकोस. आपण रान तर पेटवलंच आहे. या वणव्यात प्रभा तरी जळून राख होईल, नाहीतर आपण. निकाल तरी लागेल.
दादा, थोडं ऑफिसच्या संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं. अहो, तुम्ही नसताना आधीनी ऑफिसचं काम अगदी छान सांभाळलं. नाही म्हणजे बाहेरच्या लोकांना पत्ता लागू दिला नाही की तुम्ही नाही आहात. आधी माझ्यापेक्षा खूप जास्त शिकलाय. MBA आहे तो. नाही दादा, माझ्या पुस्तकी ज्ञानापेक्षा तुझं व्यवहार ज्ञान कधीही श्रेष्ठ आहे. इतके दिवस रामाच्या पादुका सांभाळ्या कशाबशा, आता तू परत आलायस, लवकरात लवकर सगळी सूत्र हातात घे. आधी एक मिनिट हं. जोपर्यंत हे पूर्ण बरे होत नाहीत तोपर्यंत ऑफिसचं तोंडही बघणार नाही. हे माझं ठरलंय. शिवाय ते उदापुरे आहेतच की. उदापुरे असले तरी त्यांच्यावर अंकुश ठेवायला तिथे एक तरी भोसले असायलाच हवा. आधी तू जात जा रोज ऑफिसला. फक्त तिथे रोज काय होतंय काय नाही त्याचं मला फक्त रोज रिपोर्टिंग करत जा. हो दादा. पण ते सगळं उद्यापासून. आज ऑफिसला सुट्टी. अगं नाही वहिनी, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला गेलंच पाहिजे. नाही ठीक आहे, जा तू जा. आय एम प्राऊड ऑफ यू. काय आहे? ॲडव्होकेट गुंजाळांचं बिल आहे. किती? 40,000 रुपये. ठीक आहे मग, देऊ की. त्यात काय? बाबा, हे फक्त केस ऐकण्याचे आणि चालवण्याचे पैसे आहेत. इथून पुढे प्रत्येक हिअरिंगचे 12,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. मे आय कमिंग सर? येस, कमिन उदापुरे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा बसा उदापुरे. थँक्यू सर. सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. कशाबद्दल? भोसले साहेब परत आले त्याबद्दल. ओ, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सर, आता कसे आहेत ते? खूप वाईट अवस्था आहे दादाची. त्या लोकांनी त्याला खूप टॉर्चर केलं. त्याला धड स्वतःच्या पायावरती उभंही राहता येत नाही. मला वाटलं होतं आज ते ऑफिसला येतील नेहमीप्रमाणे.
सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे घडायला खूप अवकाश आहे उदापुरे. आणि त्यानंतरही त्या नेहमीप्रमाणे होतील की नाही सांगता येत नाही. म्हणजे सर एवढं टॉर्चर तुमचं शरीरच नाही मनही तोडून ठेवतं. दादा स्वतःच्या पायावरती उभाही राहील उद्या परवा, पण तो मनाने खचलाय त्याचं काय. पण म्हणजे सर आता काळजी कशाला करता उदापुरे? मी आहे ना, आणि तुम्ही आहात माझी साथ द्यायला. आहात ना? ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. मला एक गोष्ट कळत नाहीये संयोगिता, तू रोज त्याच चुका करतेस आणि रोज तुझी चिडचिड करून घेतेस. मग त्यापेक्षा थोडंसं कामामध्ये लक्ष घाल ना. हो करते मी चुका. मूर्ख आहे मी, काढून टाका मला नोकरीवर. मी जर का बॉस असतो ना तर तेच केलं असतं. ए संयोगिता, एक मिनिट. हे बघ, एवढी चिडचिड करायची काही गरज नाही. अगं मी मस्करी केली तुझी. माझे आधीच ऑफिसमध्ये एवढे प्रॉब्लेम्स चालले आणि त्यात तू जखमेवर मीठ चोळतोस. पण मी काही चुकीचं बोललो का संयोगिता? तू रोज त्याच चुका करतेस ना. तुझं कामामध्ये लक्ष नसतं ना. म्हणून त्याचं कारण तुला माहितीये. सध्या घरात काय चाललंय हे तो एक्सक्यूज होऊ शकत नाही संयोगिता. माझ्या घरामध्ये सुद्धा 1101 प्रॉब्लेम्स आहेत, पण काम म्हटलं ना की फक्त काम. आणि हे सगळं मी तुला सांगतो कारण तू मला तुझा चांगला मित्र समजतेस म्हणून. नाहीतर तिराईत माणसासाठी रक्त आटवण्याची मला काहीही गरज नाही. हो ना? मग इतर लोक तुमच्याशी वाईट वागले ना की मित्रांनी दिलासा द्यायचा असतो. म्हणूनच आपण कॉफी प्यायला चाललोत ना. ओके नाही नाही, तशी मला रोज रोज कॉफी प्यायची सवय नाहीच आहे आणि तेवढी माझी ऐपतही नाहीये. ठीक आहे, बिल मी भरते. तेवढा मी लाचारही नाहीये. जा ना रे मोहन, कधीतरी सरळ बोल ना. मी नेहमी सरळ आणि स्पष्टच बोलतो, पण तुला ते लागतं. माझी माय ना नेहमी सांगते, खरा मैत्र त्योच जो आपल्या नाकाला घाण लागली असली ना की थोबाडावर सांगतो, हो तुझ्या नाकाला घाण लागून राहिली. हा, तुझ्या मायला भेटायचंच आहे मला एकदा. आत्ता चल. नको, आता कॉफी प्यायला जाऊया ना. आणि बिल मीच भरणार आहे. अगं पण बिल मी भरणार आहे. ठीक आहे, वाचलेले पैसे जाता जाता एखाद्या देवळाच्या दानपेटीत टाकीन. म्हणजे फुकटचं पापही नको आणि वर विकतचं पुण्यही मिळेल. कसं? धन्यवाद आहेस तू. धन्यवाद. चला चला. हॅलो सावरे, अगं मुक्ता बोलते. अगं मुक्ते, कुठं आहेस तू? त्या रात्री तू इथून गेल्यावर मी तुला इतके फोन केले. अगं माझं सोड, मी बरी आहे. हर्षवर्धनांबद्दल कळलं, कसे आहेत ते आता? मुक्ते, काय सांगू आता तुला? खूप टॉर्चर केलं का ग त्यानं? त्या रात्रीनंतर ठरवलं होतं पुन्हा कधीही यायचं नाही तुझ्या दारी. असं बोलू नकोस ना मुक्ते. वाटल्यास मी तुझी माफी. नाही ग सावरे, प्लीज तू माझी माफी मागू नकोस. हर्षवर्धन तुझ्याशी माझ्याशी जसे वागले त्याच्या दुप्पट भोग भोगावे लागलेत त्यांना. मला तर विचार करूनच अंगावर काटा येतो. सावरे, मी येईन तुझ्या घरी, भेटू, बोलू. लवकर ये मुक्ते, वाट बघते. ठेवते. बाय. बाय. माझी